तर शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांनी विरोधकांना इशारा दिलाय। एकनाथ शिंदेंनी मागे सांगितलं होतं, जे माझ्या सोबत आले त्यांना पराभूत होऊ देणार नाही आणि त्यांनी तसंच करून दाखवलं। त्यामुळे शिंदेंना कुणीही हलक्यात घेऊ नये असा टोला गुलाबरावांनी लगावलाय। मी खरी गोष्ट आहे ना, ज्या माणसाने या ठिकाणी उठाव केला आणि उठाव केल्यानंतर ज्यावेळेस विधानसभेमध्ये भाषण केलं त्यावेळेस त्यांनी हेच सांगितलं होतं की माझ्याबरोबर असलेले बरेच लोक जे आलेले आहेत त्यांना मी या निवडणुकीमध्ये नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना पराभव पत्करणार नाही अशा पद्धतीचं काम करून दाखवेल आणि 200च्या पार वरती जागा आपण सगळेजण मिळून निवडून आणू असं त्यांनी देवेंद्रजी आणि अजितदादांच्या साक्षीनं समोर या ठिकाणी सांगितलं होतं। आणि आपण पाहिलं असेल की या निवडणुकीमध्ये त्यांनी हे दाखवून दिलं की 80 जागा लढून मी 60 जागा निवडून आणू शकतो किंवा तिघंजण मिळून आम्ही सरकार निवडून आणू शकतो। अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की त्यांना हलक्यात घेऊ नका, कारण ते जडच आहेत, हलक्यात घेऊन काय चालेल।